हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज आहे माझ्या काकांच्या मुलीचा बर्थडे आणि आम्ही सरप्राईजली माझ्या काकांच्या घरी आलो आहे. हा सीन आहे जेव्हा आम्ही सगळे फॅमिली मस्त जेवण करत होतो आणि सगळे खूप हॅपी होते. आम्ही एकदम सरप्राईज दिला विदाऊट म्हणजे काहीच एक्सपेक्टेशन नव्हती की आम्ही येऊ आणि आम्ही अचानक आलो आणि हा आमचा फॅमिली टाईम. सगळेजण मस्त मस्त जेवत आहेत. असं नाही आमच्यात मेल डॉमिनंट फेमल डॉमिनंट सगळे सोबत जेवतील मस्त. मग ही बड्डी गर्ल आपल्या जीजूला जेवण वाढते पहिल्यांदा, कारण ती आता 18ची होत आहे. दॅट्स वाय आम्ही असा विचार केला की नाही आता 18वा बर्थडे आहे तर ती पण मॅच्युअर होत आहे, सो आपण जायला हवं. मग आम्ही गेलो यांच्या घरी आणि मस्त 15 लोकांची पंगत बसली फुकटाच. आणि जसं मी माझी हाईक केली आणि माझी आजी कॅमेरा दिसताच पदर घ्यायला लागली. मग बुद्ध भगवंतांनी नोटिफिकेशन दिलं की बड्डे स्टार्ट करा आणि 12 वाजताच्या आधीच मी हे सेटअप लावला. सगळेजण आम्ही तिचा वेट करत होतो की ती पटकन येईल, पण ती काही पटकन येईना. मग बायकांच्या गॉसिप्स चालू झाल्या, माझ्या आईची आणि सुनाची तिच्या चुगली चालू झाली. इकडे बेडरूममध्ये यांचा वेगळाच सीन चालू होता की माझी साडी एवढ्याची झाली तेवढ्याची झाली आणि साडीवाडी दाखवणं चालू होतं. मस्त साडी वगैरे बघून झालं आणि आमची बर्थडे गर्ल मग गेली रेडी व्हायला. वेळ खूप झाला होता पण स्टील यांच्या गोष्टी संपत नव्हत्या. फोन यायला सुरू झाले. 12 वाजले पण बड्डे गर्ल बोलली ना, तर बड्डे गर्लची आजीच फोनवर बोलायला लागली की हॅपी बर्थडे टू मी. मग बर्थडे गर्ल येऊन एकदम म्हणते की ही माझी जागा आहे, पप्पा लवकर तुम्ही इथून उठा, मीच इथे बसायचं. मग तिचे पप्पा बोलले चल मी उठतो. ते उठले आणि मग आमचा बर्थडे बॅश सुरू झाला. सगळेजण तिच्या अवतीभवती येऊन बसायला लागलेत आणि हा सुंदरसा केक तिच्या भावाकडून तिला गिफ्ट. मग सगळ्यांनी मस्त टाळ्या वाजवल्या की चला आमची मुलगी एवढी मोठी झाली, 18 वर्षाची झाली. यांनाच खूप खुशी झाली की आमची मुलगी 18 वर्षाची झाली. व्हायला पाहिजे, ती झाली मॅच्युअर आता. 18 वर्ष म्हणजे आता ती वोट करू शकते, कार चालवू शकते, तिला वाटेल ते करू शकते. मग तिने ज्यांची प्रिन्सेस आहे पप्पांची त्यांना केक चारला, मग मम्मीला पण चारला आणि आजीलाही म्हणे तोंड फाड लवकर आणि आई पटकन केक खा. तर आईने पण मस्त केक खाल्ला. मग सगळ्यांना कट करून पीसेसमध्ये केक मिळाला आणि असं सुंदरसा ॲस्थेटिक केक वेक आम्ही डेकोर केला होता. नंतर ती मला बोलली थँक्यू दीदी फॉर दिस सरप्राईज. आणि मस्त माझी पप्पी येत होती. मग तिचा जो भाऊ आहे आणि माझा पण जो कझन ब्रदर आहे तो पडला बिमार आणि तो गेला बेडरूममध्ये आणि रडायला लागला. तर त्याच्या मागे आम्ही पण गेलो बघायला की काय झालं. तो बोलते तुम्ही इथनं जा, माझं खूप डोकं दुखत आहे. ॲक्च्युली तो डिसअपॉइंट झाला होता की माझ्या बड्डेला कोणी नाही आहेत आणि हिच्या बड्डेला सगळेच जण आले सरप्राईजली, म्हणून तो रडत होता. मग झाली सकाळ, आम्ही झोपलो होतो आणि सकाळ झाली आणि हा सीन सकाळचा.